होतं कोणतरी होतं. हे भाषणानं काय केलं सुधारणार आहे? सांगा ना, काय होणार आहे? तुम्ही मला बोलिलं यांना परिवर्तन काय होणार आहे? परिवर्तन काय होणार आहे? अरे आपण सुटाबुटात राहिलं पाहिजे, आपला रुबाब दिसला पाहिजे. किसी नंगे को देखकर नंगा होना गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को देखकर नंगा होना गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना ये आंबेडकरवाद सिखाता है. आपलं काम आहे ते, आपला तो रुबाब दिसला पाहिजे. पण पोरियो, तुम्हाला शिक्षणाची संधी ताईंनो कमी आहे, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. भाषणानं घरातलं राशन मिळत नसते. आपली परिस्थिती आपल्याला कळाली पाहिजे, आपल्या व्यवस्थेचा आपल्याला राग आला पाहिजे, आपलं चारित्र्य आपण जपलं पाहिजे. कुठल्याही पोरानं आपल्याला मेसेज केला त्याचा रिप्लाय द्यायचा का नाही, तर आपल्या घरामध्ये करता बाप आहे, त्या बापाच्या सन्मानासाठी आपण आयऱ्या गैऱ्या भंगार लेकराच्या नादी लागलो न पाहिजे. आरशात पाहिल्यावर आपला बाप आपल्याला सन्मानानं दिसला पाहिजे. कलग आपण आपल्या ध्येयाची वाटचाल केली पाहिजे. आपल्यालाही कोणतरी या विचार मंचावर बोलवलं पाहिजे, आपलाही कुठतरी सत्कार झाला पाहिजे, आपलाही कुठतरी सन्मान झाला पाहिजे, आपल्यालाही बसवायला कोणीतरी खुर्ची दिली पाहिजे. का मी काय म्हणलं की भारतातला कुठलाही स्टेज असो त्या स्टेजवर बसायला बाळांनो पहिल्यांदा सत्ता लागते. या ठिकाणी आमदार साहेबांचे काय आले, प्रतिनिधी आले, ते कुठं बसले होते? विचार मंचावर. या ठिकाणी तुमच्या विधानसभेचे आमदार आले, तुम्ही त्याला तुमच्यात बसवणार का स्टेजवर बसविणार? कुठं बसविणार? कुठं बसविणार? तो माणूस म्हणून नाही, त्याच्या मागे सत्तेची पावर आहे. म्हणजे भारतातलं कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता आपल्या नशिबात सध्या येणार नाही. येणार आहे, हर दिन बदलता है. सत्ता आपल्या नशिबात येणार आहे, सध्या नाही. त्याचं कारण आपलेच दलिंदर आपल्याला साथ देत नाहीत. हो, एखादं म्हणलं, आता मी म्हणलं तुमच्यापैकी आमदार कोणाला व्हावं वाटायले, समजा एखादं म्हणलं मला, बाजूचा डायलॉग खाणार, तू पहिला कार्यक्रम आपला ठोकला कोण? जवळच्या हो. आता घरी समजा नवरा म्हणला देश बदलतो, परिवर्तन करतो, गावाचा विकास करतो, गाव बदलतो, बायको डायलॉग खांती पहिली अंडरपॅन्ट बदल, बाकीचं नंतर पाहू. अरे परिवर्तन करायचं ना, तर परिवर्तन करताना पहिल्यांदा मेन गोष्ट की तुम्हाला व्यवस्थेचा राग आला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? भाषण नाही दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी डायलॉग नाही दिला. बाबासाहेब आंबेडकर दादासाहेब म्हणले 10 वर्ष असते ना, अरे बापरे लय कार्यक्रम ठोकत होते. मी काय म्हणलो, त्या माणसाची बराबरी नाही. बाबासाहेबांनी एक साधं काम केलं. पहिलं, बाबासाहेब शाळेत होते 6वीला. 1900 मध्ये बाबासाहेबांचं 7 नोव्हेंबरला शाळेमध्ये ऍडमिशन झालं. जो दिवस आपण विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतो. ज्या पोराला शाळेत शिकायला भेटलं नाही त्याच्या शाळेतला पहिला दिवस काय आहे? विद्यार्थी दिवस म्हणून. ज्या पोराला वाचायला पुस्तक भेटलं नाही त्याचा जन्मदिवस काय आहे? जागतिक ज्ञान दिवस. द सिम्बॉल ऑफ नॉलेज इज इक्वल टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे शाळेमध्ये होते तर शाळेमध्ये म्हणजे माणसानं परिवर्तन कसं करावं, न बोलता परिवर्तन करायचंय, न बोलता. आता बाबासाहेब आंबेडकर 6वीला शाळेत आहेत. शाळेमध्ये काय व्हायचं? आपण ग्रामीण भागातले गोरगरिबांचे लेकर, आपला शाळेतला आहार आठवा. महिला मंडळ आपल्या लेकराला पण शाळेत डबा काय दिलाय? आता तर नर्सरी ज्युनियर केजी पोरग आहे. अरे बापरे, त्याचे सॉक्स, त्याला पण मऊचे म्हणतो. हा, नंतर जाताना माझ्या कानात सांग, परफेक्ट इलाज सांगतो तुला. मी मास्तर आहे, हा विद्यार्थ्याला शिकत असतो. बरं विचार. हा नाही, खाली बसून विचार, पुन्हा लोक तुझ्याकडे पाहतील. विचार विचार. हा तू जे कार्यक्रम करून आला उद्या त्या कार्यक्रमाला मला सोबत बोलू. हा उद्या 420 तू ये, 420 मध्ये. पहिले मला प्रश्न विचारताना बाळा आपण कार्यक्रम कोणता आहे? 3री बौद्ध धम्म परिषद. इथं पहिले आपण व्यसनापासून लांब असलो पाहिजे, व्याभिचाराला आपण थारा नाही दिला पाहिजे. कलग हे आपलं काम आहे. काय परिवर्तन झाले? भांडवल केलं आपण, भांडवल. लोकांनी पोटं भरले, हे लक्षात घ्या. लोकांनी भाषणं ठोकले, पोटं भरले. मी तर 60,000 सांगतो, मी नाही भाषण ठोकलं. उद्या बातम्या सांगितल्या 10 लाख पक्के आहेत आपले युट्यूबचे, पक्के आहेत. रोकटोक उद्यापासून ठरलं समजा डायरेक्ट जाहीर कार्यक्रम बंद तरी चालतंय. आपल्याकडे उपजीविकेचे 50 साधने आहेत सध्या. माझ्या घराच्या बाजूला आहे ना 1 किलोमीटर दक्षिण पूर्णा नावाची नदी आहे. 5,000 पोरग कॉन्स्टेबलमुळे 5-6 टिपर गेलं रेतीचा कार्यक्रम करील जयस्थान आला तर. मी फॉरेस्ट मध्ये होतो, मला पैसेच कमायचे असते ना. अरे माईच्या नाखा जंगल इकला असता, नकाशात लोकांना दाखवा लागला असते. जंगल म्हणतात, पण आता जंगल होता.
विषय काय, पण स्वाभिमान असला पाहिजे. तुम्ही इथं आला, नाही राहू दे, काय नाही राहू दे, बसू दे, काय होत नाही, आपलंच हे कळलं पाहिजे, आपलंच हे म्हणून. नाही नाही, विषय काय आहे, हे मायबापाचं काम आहे दादा. मायबापाचं का काम आहे, युवा पिढी सुधरवायची. हे जर आपण त्याला 9वी 10वीला बरोबर केलं असतं, तो कोणाच्या संगतीत हे पाहिला असता, ही वेळ आपल्यावर आज आली नसती. ही गोष्ट लक्षात घ्या. परिवर्तन भाषणानं होत नसते. आम्ही असाल, आम्ही डायलॉग हाणू, हसाल, निघून जासाल, आमचं आम्ही भांडवल करून निघून जाऊ, फायदा त्याच्यात नाहीये. माझं म्हणणं काय, अरे तुम्हाला खरं कळता आलं पाहिजे, खोटं कळता आलं पाहिजे, कोण इथं बोलबच्चन देतंय, कोण चांगलं काम करतंय, हेही तुम्हाला कळलं पाहिजे. कारण का सांगायलो, पहा लक्षात घ्या. ओरिओ, मी तुम्हाला का सांगितलं की तुम्हाला शिक्षणाची संधी कमी आहे बाळांनो. विचार मंचावर बसाल, पहिले सत्ता लागते. आपल्यापैकी आमदार होताना विचार करावा लागेल, कोणी म्हणाल नाही बाबा आपली लायकी नाही आहे का, समाज साथ देईल का, नाही देत. मग विचार मंचावर बसायला पहिले सत्ता लागते. सत्ता आपल्या नशिबात नाही, नो प्रॉब्लेम. बाबासाहेब आंबेडकरांच्याही हातात 1942 पर्यंत सत्ता नव्हती. यस नो. आपला बाप तेव्हा सुटाबुटा कोटात राहत होतो. आपला बाप तेव्हा हेलिकॉप्टरने दौरा होता. तेव्हा आपल्या देशातल्या लोकांना कपडे नव्हते भाऊ. ती पॉवर होती एज्युकेशनची. ती पॉवर काय होती, एज्युकेशनची. कळलं का. म्हणजे जर आपल्याकडे सत्ता नसेल तर विचार मंचावर बसायला दुसरी ताकद लागते. त्या ताकदीचं नाव असतंय मालमत्ता. एक तर तुमच्याकडे सत्ता पाहिजे, नाही तर विचार मंचावर बसायला मालमत्ता लागते. मग मालमत्ता कुठून कमवणार, मालमत्ता कुठून कमवणार. मग बाप या नात्यानं, माय या नात्यानं पोराला शिकवा, पोरीला शिकवा की बाळा कुठलंही स्टेज असेल त्या स्टेजवर बसायला सत्ता लागते. आपल्याकडे येणार नाही. मालमत्ता लागते, आपल्याकडे येणार नाही. पण जरी सत्ता आणि मालमत्ता आपल्याकडे नसेल तर बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर बसता येते. त्याचं उदाहरण विठ्ठल कांगणे इथं बसलेला आहे. महाबाप आमदार नव्हता, महाबाप जमीनदार नव्हता, माझ्याकडे 100-150 एकर शेती नाही. 2-3 वर्षात आपला कार्यक्रम नंबर 1 आहे. ह्या 2-3 वर्षात. आणि आणखी 10 वर्ष आपल्या मार्केटमध्ये कोणीच नाही. पुन्हा किती बेजार हो द्या, कोणी किती क्लास टाकू द्या, कोणी 15 रुपये व्याज, मी रुपया करील, कोणी रुपया मोफत. आपला कार्यक्रमच वेगळा आहे. आई शपथ सांगतो, केवळ बोलत नाही. माझ्या क्लासला आतापर्यंत आयडेंटिटी कार्ड नाही. माझ्या म्हणजे केवळ भाषण नाही देत मी. माझ्या क्लासला आयडेंटिटी कार्ड नाही. कोण येतंय कोण बसतंय माहीत नाही. आणि तेच काम करायचे, त्याच क्षेत्रात मोठं व्हायचे. कुठल्या भिकारचोट पक्षाचा रुमाल गळ्यात घातला नाही, कोणाची चाटुगिरी केली नाही, स्वाभिमान गहाण ठेवला नाही. ज्या दिवशी ठेवायचा आहे त्याशी कांगणे सर RIP रिप, जय हिंद जय भारत. कळलं का. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. लेकराला एक शिकवा की आपल्याला बुद्धिमत्ता कव्हर करायची. बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर स्टेजवर आपल्याला जाता आलं पाहिजे. ते करत असताना जसं तो युवक बोलू लागला, मला एक भाऊ म्हणून मी त्याला सांगितलं, बाबा उद्या यासोबत बसतो. सांगायचं तात्पर्य काय की आपले लेकरं व्यसनापासून दूर आहे. आणि याला कारणीभूत दादाचं पहिलं कारण आहे आपल्या वस्तीच्या बाजूला, आपल्या बौद्ध वस्तीच्या बाजूला. पहिला प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही दारूचे दुकानं एकदा चेक करा कुठे आहेत. एकदा चेक करा दारूचे दुकानं कुठे आहेत. इथं बसलेले मिया भाई आहेत. हे दारूचे दुकानं, गुटखा हा कुठं ठेवलाय पहा एकदा. हा मुद्दाम ज्या ठिकाणी कळलं का अल्पसंख्याक भाग, दलित वस्ती, इथं तुम्हाला दारूचे लायसन दिसतील. दुकान तिथं दिसेल. स्टँडर्ड एरियात दारू दिसणार नाही, स्टँडर्ड एरियात गुटखा दिसणार नाही, स्टँडर्ड एरियामध्ये गांजा दिसणार नाही. का. सरकारचं षडयंत्र आहे. हे दारूच्या व्यसनी पडले पाहिजे, हे दारू पिऊन लोटपोट झाले पाहिजे, हे शिकले ना पाहिजे. कारण शिक्षण म्हणजे प्रश्न, शिक्षण म्हणजे सवाल, शिक्षण म्हणजे खऱ्याचं समर्थन आणि खोट्याचा विरोध, खऱ्याचं समर्थन आणि खोट्याचा विरोध. मग आपल्या लेकरांना जर व्यसनापासून वाचायचं असेल तर एक शपथ घ्या, जिथं जेवढे बाप बसले त्याने एकदा हात वरती करा. इथं जेवढे बाप बसले ज्याचं लग्नच नाही झालं, तू या दुःखात मी सहभागी येता आणि होऊ नको. इथं बाप एक नाही, जेवढे या ठिकाणी बाप बसले त्याने हात वरती करा. माईच्या एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. इथं तुम्हाला हात वरती करायच्यामुळे म्हणलोय की येणाऱ्या काळात जेव्हा 4थी बौद्ध धम्म परिषद ह्याच गावात असेल तेव्हा मुद्दाम मी येणार, मी माईच्या येणार, बिना पैशाचा येणार. थांबा थांबा, पुढचं राहिलं मेन काम आहे. बिना पैशाचा येणार, 1 रुपया घेणार नाही. पण या 1 वर्षात या
एरियामधले उमरी गावामधले 5 पोरं नोकरी लागले पाहिजे, त्याचा सत्कार माझ्या हातात नसला तर कांगणेसर येणार, हा शब्द लक्षात घ्या. तसं येणार नाही. आपलं काम काय? विद्यार्थ्यांसाठी आहे, विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ. बाकी तुमचा कार्यक्रम चालेल, पण त्या 5 पोरांसाठी मी धम्म परिषदेला येणार, 1 रुपया घेणार नाही. त्यांना मोफत बी शिकवणार, पण या 1 वर्षात पुढच्या 5 पोरं इथून लागले पाहिजे, त्यांचा सत्कार इथं झाला पाहिजे, घरच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवला पाहिजे. हीच खरी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आदरांजली असते, ही लक्षात घ्या. हे का म्हणलो मायबापाला मी या ठिकाणी? जर तुम्हाला पिढी घडवायची असेल, ह्या गावातलं वातावरण बदलायचं असेल, तर पहिलं एक काम करा. आपल्या वस्तीमध्ये, आपल्या गल्लीमध्ये केवळ फलक लावून, डीजे लावून, बंबाट नाचून परिवर्तन होत नाही. कोणी आणून भाषण करून परिवर्तन होत नाही. कळलं का? कोणी आपली परिस्थिती कशी होती सांगून परिवर्तन होत नाही. माझ्या जीवनात आलेल्या अडचणी तुमच्या जीवनात येतील असं नाही. मग हे परिवर्तन करण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या पोरानं नीट व्हावं, तर एक शपथ मला द्या, हप्त्यातून एकदा अवलादीला हाना. हप्त्यातून एकदा आपल्या अवलादीला हाना. मायचान सांगतो, त्याचं चुको न चुको तरी हाना. उद्या वार चांगला आहे, सोमवार. वाक्य का सांगायलो? 9वी 10वीच्या कालावधीमध्ये बाप पोरापासून लांब गेला. आपलं 21-22 वर्षाचं पोरग व्यसन करायले, कळलं का? व्याभिचार करायले, काय करायले? 31 नंबरचा फ्लॅट बाबासाहेबांना पुस्तकासाठी विकावा लागला होता. आपल्या पोराने, सध्या इथं बसलेल्या पोरांनी मला बाबासाहेबांनी विचारलं, जनता नावाचं वृत्तपत्र कोण वाचलं? हात वर करा. कोण वाचलं सांगा. मग किती दिवस लोक बोलवायचे आणि भाषण ऐकायची? किती दिवस? कोणतरी येणार, बाबासाहेब लोक ऐकून किती दिवस ऐकायचे? आपण का नाही वाचलं? थॉट्स ऑन पाकिस्तान कोण वाचलं? बुद्धानीज धम्म एक. तू आता लय वाचले रे बाबा. ह्या वाचनामुळे हे वाचन बंद पडणार उद्यापासून. विषय काय म्हणजे हसी मजाकचा विषय नाही बरं. विनंती काय बाबा, मायबापाला कळकळीची विनंती आहे. काढून घे बाजू, घे खाली. मी असंच बोलतो दर्श, मला बोलतोय दर्श. तू किती विले? 13चा पाडा मग. राईट. राईट. सर्वांनी जोरदार टाळ्या द्या त्या लेकरासाठी. तू किती विले? 5वीला. 5वीला आहे का? त्याच्यासोबतच आहे का? एकाच शाळेत आहे का? 12चा पाडा म्हण. सर्वांनी जोरदार टाळ्या द्या. 10वीला असणारी पोरगी कोणी हातवर करायचा? वा वा बापा, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 10वीला कोण आहे? हे परिवर्तन करायचं ना बाळांनो. मी तुम्हाला काय म्हणलं, शिक्षणाशिवाय आपल्या घराचं चित्रचरित्र बदलणार नाही. शिक्षणाशिवाय आपल्या घराचं चित्रचरित्र बदलणार नाही. इथं बसलेले पोरं आहेत, इथं बोल नका थांबा. इथं बसलेले पोरं आहेत, पोरी आहेत. मला सांगा, आपल्याला सोन्याचा अंडा लागणार आहे? मी बाबासाहेबांना परिवर्तन कसं केलं का सांगितलं, म्हणजे काय म्हणलो मी, आपलं पोरग 9वी 10वीला ना, पहिलं एक चेक करा. इथं इंस्टाग्राम लेकराकडे ना, मला बाबासाहेबांवर म्हणजे राज्य घटनावर 24 तास बोलताय ती बा. माझं शिक्षण आहे 12वी D.Ed. पुढं BA बी करायचं काम पडलं नाही, आणि मला कोणी विचारलं बी नाही. मग सर हेकणी असो मोडकी असो दूध द्याली ना, दूध हसी म्हटलं. डिग्री होऊन काय करायचं, कोणी विचारलंच नाही. कळलं का? पण एक गोष्ट का सांगायला की संघर्ष आपल्या 5वीला पुंजलेला आहे. आजही आपल्याच याच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण फक्त फेसबुकवर केवळ कुठल्या लोकांना टार्गेट करून बोलण्यापेक्षा आपले लेकरं मोठे झाले पाहिजे, आपलं पोरग जज झालं पाहिजे, आपलं पोरग कलेक्टर झालं पाहिजे, आपल्या लेकरानं घराचं चित्र बदललं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेरणा दिली. बाबासाहेब आंबेडकर एकदा पेपर वाचत बसले होते. एक कलेक्टर बाबासाहेबांना भेटायला आले, आणि कलेक्टर भेटायला आल्यावर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री, जगात पहिलं एकमेव पद आहे भारतातलं, डबल पुन्हा कायदा मंत्री पद झालं नाही. एकच कायदा मंत्री पद कोणाचं? बाबासाहेबांचं. तो कलेक्टर भेटायला आला
आणि भेटायला आल्यावर असा समोर बसला. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याकडे पाहिलं. बाबासाहेबांना त्यांच्याकडे पाहिल्यावर कलेक्टर वाटलं, बाबा मी एक अस्पृश्य समाजातला त्या काळी, मी बाबासाहेबांच्या जातीतला, मी कलेक्टर झालोय, माझं अभिनंदन होणार, बाबासाहेब आहे ना बढियापैकी शबासकीची थाप देणार. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्याकडे पाहिल्यावर कलेक्टरनं बाबासाहेबांकडे पाहिल्याच्या नंतर स्मित हास्य केलं. बाबासाहेबांनी सांगितलं, जॉईनिंग भेटली का? ते म्हणलं नाही. बर, कधी आहे? एक 10-15 दिवसात होईल म्हणे. एक काम, इकडे तोंड कर. अख्खा कार्यक्रम माझ्याकडून तू तिकडे काय पाहिला? तुमच्या टीमचं आहे काय कटिंग? हे जेवढे मोकार आहेत का, फ्री फंडात माझ्या क्लासला पाठवा. नाही एका महिन्याने नीट केले आपले बाप 2 मायच्या सांगतो. तुम्ही फक्त पहा आपला कार्यक्रम कसा आहे. अरे सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम मार असते पुरा. तर चुको ना चुको टप्पूच लेकर का नुसतं मास्तर म्हणल्यावर नाही, गोल गप्पा नाही, टप्पू लागतातच. पोरी आहे तिथं. काल परवा मी पाहिलं असेल, माझा एक स्टोरी होती, कोणी पाहिली असेल तर, मी 15 पोरीचे मोबाईल फोडले होते. 15 पोरीचे. शासनाने सांगितलंय शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारायचं नाही. शासनाने सांगितलंय शिक्षकाने विद्यार्थ्याकडे डोळे वटारून पण पाहायचं नाही. शासनाने आणखी हे नाही सांगितलं की मायबापानं लेकराला हाणायचं नाही. तोपर्यंत हात धुवून घ्या, तो कायदा येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत धुवून घ्या ना, तो कायदा येण्याची शक्यता आहे. का? पोरी आहेत, 10वी पोरगी आहे, माईची साडी नेसायली, मेकअप करायली, स्टोरी ठेवायली, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है? अबा स्टोरी आहे हिची. स्टोरी माईची साडी नेसून, बाप्पा मेकअप करून, कोणीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना. हना इलाही सोडू नका. टाळी एका हातानं वाजत नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. बाबासाहेबाकडे कलेक्टर आला. कलेक्टरला सांगितलं जॉईनिंग भेटायची राहिली. बाबासाहेब म्हणले, खाली माझी गाडी आहे, एक अंगरक्षक आहे, एक ड्रायव्हर आहे, ती गाडी घेऊन जाय. ज्या गल्लीत तू राहत होता, ज्या वस्तीत तू राहत होता, ती गाडी तिथून घेऊन जाय. ते कलेक्टर त्या गाडीत बसला. बाजूला ड्रायव्हर आहे, ती गाडी घेऊन आपल्या वस्तीत गेला. जुन्या काळात आपण त्याला महारवाडा म्हणायचो, कळलं का? त्या गाडी तिथं नेली. पोरग कोण आहे? बाजूला सगुणाबाई कोणाची तर भांडे घासत असाल. तिनं पाहिलं, माय त्या बाईचं लेकरू जी लोकांच्या शेतात कामाला होती, तिचं लेकरू कलेक्टर झाले, लाल दिव्याची गाडी घेऊन आले. बाजूला आपल्या समाजातली बाई होती, तिनं पाहिलं, माय ती भांडे घासणारी बाई होती, तिचं लेकरू कलेक्टर झाले. अख्ख्या वस्तीमध्ये लोकांनी ओवाळणी केली, फुलं टाकले, अभिमानाला कळलं काहीतरी परिवर्तन झाले. 26 जानेवारी 1950 पासून एक काम केलंय, अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार है. बाबासाहेबांनी ते काम केलंय. बाबासाहेबांना कळालं नुसतं प्रशासनात आपले लोक जाऊ द्यायचे नाही. बाबासाहेबांना कळालं राजकारणात पण आपले लोक गेले पाहिजे. मग कसे जातील? आपली वस्ती लहान आहे, आपल्या वस्तीत तुम्ही उभे राहिले आणि दुसरा समाज मोठा आहे, तर तुम्ही निवडून येणार का? मग बाबासाहेबांनी दुसरा दिमाग लावला. काय? आर्थिक निकष. मग राजकीय आरक्षण. राजकीय आरक्षण म्हणजे काय? या देशात लोकसभेत किती खासदार आहेत? 543. किती आहेत? 543. काही झक मारा, 85 खासदार आपले निवडून द्यावं लागतात. 85 कोणा द्यावं लागतात? आपले. 47 आदिवासी. 47 आदिवासी. या भारतात एकूण आमदार किती असतील? एकूण आमदार म्हणल्यावर तुम्हाला लय ताण येते. एकूण आमदार किती आहेत? तर या भारतामध्ये जर विधानसभेचे आमदार पाहिले तर एकूण आमदार आहेत 4120. या देशामध्ये एकूण आमदार किती आहेत? विधानसभेचे फक्त, विधान परिषद वेगळ्या, विधानसभेचे एकूण आमदार आहेत 4120. तुम्ही काही झक मारा, तुम्हाला कळलं असेल ना उमरखेडचा आमदार कुठं कोण आहे? कळलं असेल ना? कळलं का? म्हणजे या देशामध्ये 4120 आमदार आहेत. तुम्ही काही उड्या मारा, 614 आमदार तुम्हाला SC प्रवर्गातूनच निवडून द्यावे लागतात. ती ताकद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. तुम्ही काही उड्या मारा, 554 आमदार तुम्हाला ST प्रवर्गातूनच निवडून द्यावं लागतात. ही ताकद आहे संविधानाची. एवढं बाबासाहेबांनी दिलं. कलेक्टर भेटायला आला तेव्हा सांगितलं की लोकांना कळलं पाहिजे शिक्षणानं परिवर्तन करता येते. तू त्या गल्लीत गेला, त्या वस्तीत गेला, लोकांनी तुला ववाळलं. अनेक गोरगरिबाच्या बायाने पाहिलं, ह्या बाया प्रेरणा घेतील, पोटमारा करतील, रक्ताचं पाणी करतील, हाडाचं काळं करतील, पण आपल्या लेकरांना शिकवतील, आपल्या लेकरांना पुस्तक देतील, आपल्या लेकरात परिवर्तन करतील. आपलं लेकरू कलेक्टर होईल, आपलं लेकरू आपल्या लेकराला न्याय देईल, आपली व्यवस्था सुधरेल, व्यसनापासून ते लांब राहील. हा अर्थ होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या कलेक्टरला त्या गल्लीत पाठवण्याचा. प्रत्येक गोष्टीत प्रेरणा होती. आपण घेतलं काय?
आपण घेतलं काय? पाण्याचा प्रश्न. 6वीला होते, पाणी पेत जात असताना प्रत्येक शाळेतल्या लेकराला पाणी भेटायचं. बाबासाहेब पाण्यापाशी गेले. वगराळ असते ना, वगराळ, त्यानं वरतून पाणी टाकल्या जायचं, वरतून. त्याच्यात जोपर्यंत चपरास येत नाही तोपर्यंत पाणी भेटायचं नाही. आपण गोरगरिबाचे. आपला आहार काय होता शाळेतला? भुरकी चटणी. आपला आहार काय होता? भुरकी चटणी. तेल श्रीमंताकडे असायचं. आता तू खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रे. आज काय टाळ्या अशा मरेल भावकीत मेलं कोणी? मला तर वाटतं जाता जाता काहीतरी वेगळा कार्यक्रम करून निघून जावं पळत. किती म्हणजे मरेल वाणी. काही काही बाया इथं बसल्यावर दादातील ताण आहे. कुलूप लावलंय पण येता येता झटका द्यायचा राहिलाय. कुलूप लावले झटका द्यावं, लागलं का नाही? काही काही ते ताण आहे. काही काही बाया ताणे. माय तिची सून वांदेच्यात का नाही? बाबासाहेब आंबेडकर 6वीला होते. पाण्याचा प्रश्न. बाबासाहेबांनी परिवर्तन सांगतो का केलं, का करावं लागलं. एवढं परिवर्तन केलं पण आपण घेतलं काय? आपलं पोरग 12वीच्या आत आहे, कटिंगचा प्रकार चेंज आहे, मारा, चांगला हाना. 10च्या नंतर आलं, मोदी सोबत मीटिंग होती त्याची. 10च्या नंतर त्याला घरी काम काय? मोदी सोबत मीटिंग होती, हाना. पोरीचं ट्युशन 7:30ला सुटलं, पोरगी 9:45 घरी आली. नवीन होमवर्क होता का? हाना. हर माझ्या कार्यक्रमात एकच घेऊन जायचं, उद्या सोमवार वेळ दुपारी 2 दे धनादन. चुको ना चुको, हो इकडे म्हणायचं. काहून? काल रात्री सरनं सांगितलेलं. आणि तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत. पोरं डेंजर आहेत आपली. आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचे. आपला बाप विसरला ना. आपण बापाला 1:45 वाजता फोन लावा, पापा हेर आर यू, आय एम रेडी, काही आता 2 हाना. परिवर्तन हे बॅटरी चार्जिंग लागेल तुम्हाला, बॅटरी चार्जिंग. हे काय व्हायला माहिती? प्रत्येक ठिकाणी मला भाषणाला बोलवतात. भाषणाला बोलताना आपण परिवर्तन बाबासाहेबाबद्दल बोलायचे. बाबासाहेबाचा ॲटिट्यूड म्हणजे काय? सुटा बुटा कोटात. काय ॲटिट्यूड होतं रे? अरे ज्या माणसाला मंदिर भेटलं नाही ना, ज्या माणसाला मंदिरात प्रवेश भेटला नाही, असं भारतातलं कुठलं गाव नाही गावाच्या एंट्री गेटला आपला बाप थाटात उभा नाही.